मुक्ताईनगर तालुक्यातील एस बी हायस्कूल चांगदेव येथील शिक्षक राजू साळी यांना एक चांगल्या पद्धतीचा जिल्हास्तरीय ज्ञानसुधा पुरस्काराने यांना सन्मानित करण्यात आलेला आहे। आणि एक चांगल्या पद्धतीचं सडेतोड मनमिळावू आणि एक सोज्वळ असं व्यक्तिमत्व सरांचं आहे। आणि त्यांनी आपल्या ते कला शिक्षक असून त्यांनी आपल्या कला कौशल्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या महापुरुषांची चित्र आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील चित्र चांगल्या पद्धतीने रेखाटलेले आहेत। आणि चित्र रेखाटल्यामुळे त्यांना एक चांगल्या प्रकारचं त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद जनतेकडून मिळालेला आहे। ते प्रत्यक्ष आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत। साळी सर, आपल्याला एक जिल्हास्तरीय ज्ञानसुधा पुरस्काराने आपल्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे। आपली या पुरस्कारासाठी वर्णी लागलेली आहे, तर या पुरस्काराचे स्वरूप काय होतं आणि या पुरस्काराच्या आधी आपल्याला कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत याच्या संदर्भात आपण काय सांगाल? नमस्कार। आज आम्हाला पुरस्कार मिळाला। हा माझा पुरस्कार एक चांगलं कार्य घडून मिळालेला आहे। मी जे काही काम करत असतो कला क्षेत्रामध्ये, तर या कला क्षेत्राची माझी निवड ही ज्ञानसुधा जळगावची एक संस्था आहे, त्या संस्थेने निवड करून या पुरस्काराचं माझं काही जे समजा स्वरूप आहे त्यामध्ये मला एक ट्रॉफी मिळालेली आहे, शाल मिळालेला आहे, प्रमाणपत्र आहे आणि एक पुष्पगुच्छ आहे। ही निवड मी रोज जे दैनंदिन शाळेमध्ये कामकाज करत असतो, उदाहरणार्थ ब्लॅकबोर्ड असेल, काही पेंटिंग असेल, असे बरेच काही सामाजिक विषयावरती मी काम केल्यानंतर त्यामुळे माझी निवड झाली व हा मला पुरस्कार मिळालेला आहे। सर, आपल्याला एक दर्जेदार आणि एक वजनदार असा ज्ञानसुधा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। तर याने आपले एक पूर्ण मुक्ताईनगर तालुक्यामध्ये एक नावलौकिक आहेत, एक आदर्श शिक्षक म्हणून आपल्याकडे लोक पाहतात आणि एक चांगल्या पद्धतीचा ठसा शिक्षक वृंदांमध्ये आपला एक ठसा आहे। तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण तमाम शिक्षक वृंदांना आणि बहुजन समाजास आपण काय संधी देऊ इच्छिता, काय सांगा? हे बघा, आपण एकच सांगू इच्छितो की एक चित्र 1000 शब्दांचं काम करतं आणि माझे जे काही चित्रकार बांधव असतील किंवा कला क्षेत्राचे काम करणार असतील त्यांना माझा एकच आता उद्देश सांगण्याचा एकच आहे की आपण सातत्याने काम करायला पाहिजे। यामध्ये आपण जर का पुढे कला क्षेत्रामध्ये काम करायला लागले तर एक पेन्सिल असेल, एक पॅड असेल, जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण एखादं चित्र रेखाटू शकतो व रेखाटत असताना आपण चांगलं काम करू शकतो। विशेष म्हणजे सामाजिक सुद्धा जर का काम करायचं असेल या कला क्षेत्रामध्ये तर आपण कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, जेणेकरून आपल्या कलेची जनजागृती होईल व आपली कला सुद्धा अमरावती उतंग भरारी घेऊ शकते। साळी सर, एक आपलं चांगल्या पद्धतीचं वक्तृत्व आहे आणि एक चांगल्या पद्धतीचे एक आदर्श शिक्षक आपण आहात, कला शिक्षक आहात। तर या पुरस्कार जो जिल्हास्तरीय पुरस्कार आपल्याला मिळालेला आहे ज्ञानसुधा पुरस्कार, हा पुरस्कार आपल्याला पालकमंत्री या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पुरस्कार मिळालेला आहे आणि एक वजनदार आणि एक दर्जेदार पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे। तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपलं भविष्यामध्ये व्हिजन काय राहणार आहे, आपलं मानस काय राहणार आहे, काय सांगा? हे बघा, हा मला जो पुरस्कार मिळाला पालकमंत्री गुलाबराव पाटील, माझे शिक्षण मंत्री गायकवाड साहेब व एस डी बिरुड सर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, यांनी जो मला पुरस्कार दिला या पुरस्काराने मी भारावून गेलो आणि एक प्रेरणा मिळाली। आता बघा, प्रेरणा ज्या माणसाला मिळते ती प्रेरणा मिळून तो कला क्षेत्रामध्ये उत्तम काम करतो, खूप चांगलं जोमाने काम करतो, येणारा जे काही असेल तो वाहून घेतो, कलेसाठी वाहतो आणि तो काम करत असताना त्या कामातून एक नवीन प्रकारची क्रांती घडते व ज्या वेळेस ती क्रांती घडते त्यावेळेस एक इतिहास लिहिला जातो कला क्षेत्रामध्ये। अशा प्रकारचं मी काम करणार आहे। या पुरस्काराच्या जोमाने काम करून मला एक प्रेरणा मिळालेली आहे। साळी सरांनी सांगितलं की या पुरस्काराच्या माध्यमातून मला एक उर्मी आणि एक प्रेरणा मिळालेली आहे आणि मी या पुरस्काराच्या माध्यमाने भारावून गेलेलो आहे आणि पुढे अजून माझा काय करण्याचा मानस आहे असं त्यांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे। साळी सर, अजून एक प्रश्न करावासा वाटतो की आपण एक चांगल्या पद्धतीने दर्जेदार पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे। तर या पुरस्काराच्या माध्यमातून जनसामान्यांमध्ये आपण काय संदेश द्याल, काय सांगाल? हे बघा, मी जनसामान्यांपर्यंत सांगण्याचा असा एक उद्देश आहे की कला ही अमर असते, बरोबर, व लोक काय करतात, चित्र बघत असतात व त्या चित्रातून त्यामध्ये खूप अर्थ घेत असतात आणि त्या चित्रातून आपल्याला बरेच काही सामाजिक काम करण्यासाठी उर्मी मिळते आणि लोकांपर्यंत ती पोहोचली पाहिजे, तळागाळापर्यंत, जेणेकरून विद्यार्थी सुद्धा कला क्षेत्रामध्ये चांगले पारंगत होतील व आज बघा संगणकीय युग असल्यामुळे
काम करण्याचा उद्देश कमी आहे. म्हणजे आपण बघितलं तर बरेच मुलं संगणकाकडे जातात, मोबाईल बघत असतात व त्यांची विचार करण्याची क्षमता कुठेतरी खुंटते. व कला ही अशी आहे की ती कला आपल्या मुलांना, पालकांना विचार करायला होते. याच्या मागे एकच उद्देश आहे की मुलं सुद्धा चांगले काम करतील, जेणेकरून ते मोबाईलपासून दूर जातील व आपली स्मरणशक्ती वाढवतील व जास्तीत जास्त कला क्षेत्रामध्ये ते पारंगत होतील. यामागे माझा असा एक उद्देश. सरांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे की सध्या तर धगधगीच्या वास्तविक जीवनामध्ये मुलं ही मोबाईलशी टच झालेले आहेत आणि ते रममाण होऊन जातात, तल्लीन होऊन जातात. तर कला हे असं क्षेत्र आहे की कलेमध्ये जर तुम्ही रममाण झाले तर तुम्हाला नवीन नवीन काहीतरी पाहायला मिळतं, नाही का आगळं वेगळं तुमचं व्यक्तिमत्व घडतं आणि तुम्ही त्या प्रेरणेने भारावून जातात आणि काहीतरी करण्याची जिद्द, चिकाटी, ध्येय निर्माण होतं, असं त्यांनी या ठिकाणी आवर्जून सांगितलेलं आहे. अतिशय अनुभवी, सोज्वळ असं व्यक्तिमत्व साळी सरांचं आहे. साळी सर आपल्या याही पुढे जाऊन सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमा नसावी, डोळ्यात नेहमी नवी दिशा असावी, घरट्याचे काय बांधता येईल केव्हाही, पण आकाशी झेप घेण्याची जिद्द मात्र मनात असावी. अशी उंच भरारी आपण या पुरस्काराने मारलेली आहे आणि यशाचं गौरी शंकर गाठलेलं आहे आणि या पुरस्काराने आपल्याला आपण मजल मारलेली आहे. आणि या पुरस्काराचं श्रेय आपण आपल्या आईवडील, पत्नी आणि आपल्या संबंधित जे शिक्षक वृंद की ज्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्यांना दिलेलं आहे आपण श्रेय. आणि एक चांगल्या पद्धतीचे व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओमध्ये प्रत्यक्ष उपस्थित आहेत आणि आपल्या TV24 नॅशनल न्यूजतर्फे त्यांच्या पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. जोगीलाल सुरवाडे, TV24 नॅशनल न्यूज.